राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीची एक व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता, प्रिव्हियस डेला सॅटर्डेला मार्केट ओपन होतं. मार्केट ओपन झाल्यानंतर फर्स्ट हाफ सेकंड हाफमध्ये कन्सोलिडेशन करून त्याच ठिकाणी क्लोजिंग केली. तर निफ्टीने क्लोजिंग केली 22,502 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकतो निफ्टीमध्ये. निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग खाली साईडला पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर रिस्पेक्टिव्हली ट्रेंड लाईनला सपोर्ट फेस करतो निफ्टी. त्याच्यासोबत खालच्या साईडला ट्रेंड लाईनला सपोर्ट फेस करतो निफ्टी. वर साईडला अप मूव्ह येतो. या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट सपोर्ट अप मूव्ह, सेकंड टाईम परत ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप ओपन दिलं, परत पुलबॅक घेतलं. पुलबॅकला परत ट्रेंड लाईनचे नियर क्लोजिंग केले. तर उद्यासाठी जर निफ्टी फ्लॅट ओपन नंतर परत डाऊनफॉल दिला, त्यानंतर डाऊनफॉल देऊन परत वरच्या साईडला निफ्टीनी 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंगली क्लोज केली ट्रेंड लाईनच्या वरती. त्याचसोबत ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर एखादी हॅमर कॅन्डल क्रिएशन, पिन बार कॅन्डल क्रिएशन नंतर तुम्ही ह्या ठिकाणी लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं SL असेल तुमचं आणि मनी शेड्यूल तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याचसोबत निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू किंवा सेल नका करू. गॅप डाऊन ओपन नंतर वर साईडला पुलबॅक घेऊ द्या. ट्रेंड लाईनचे नियर पुलबॅक घेतले ह्या झोनमध्ये कुठं जर रेजिस्टन्स फेस करत असेल त्यानंतर कन्सोलिडेशन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न, डबल टॉप पॅटर्न कन्फर्मेशन झालं. त्याच्यासोबत ह्या ठिकाणी अशी ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने उद्यासाठी गॅप डाऊन ओपन होऊन पुलबॅक घेतला. परत ट्रेंड लाईनच्या नियर ह्या झोनमध्ये कुठं रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे SL असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत निफ्टी हा बॉटम टू टॉप फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार टॉप टू बॉटम मार्क केल्यानंतर या खाली बॉटम हा टॉप लावल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 0.5चं रिट्रेसमेंट राहिलेलं आहे निफ्टीमध्ये. पुलबॅक पेंडिंग आहे निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत ह्या ठिकाणी पाहू शकता बायर्स खूप वीक झालेले आहेत. त्याच्यासोबत ह्या ठिकाणी बायर्सनी खूप जास्त स्ट्रॉंगली बाईंग करून वरच्या साईडला स्लो होऊन स्टडी अपमूव देतो आहे. त्याच्यासोबत निफ्टी जास्त अपमूव देण्यासाठी रेडी होत नाही आहे. तर उद्यासाठी पुलबॅक पेंडिंग आहे. उद्या पुलबॅक येऊ शकतो निफ्टीमध्ये. फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार टॉप टू बॉटम मार्क केल्यानंतर ह्या झोनमध्ये 0.5चा रिट्रेसमेंट पॉईंट येऊ शकतो 22,300. त्याच्यासोबत हा 22,300 सायकोलॉजी नंबर राहील जर निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनची. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुलबॅक येऊ द्या. ह्या झोनमध्ये पाहू शकता प्रिव्हियस डेला ह्या झोनमध्ये स्ट्रॉंगली सपोर्ट फेस करून अपमूव दिला होता. हा झोन आहे निफ्टीचा 22,360 ते 22,370. ह्या झोनमध्ये निफ्टी गॅप डाऊन ओपन नंतर पुलबॅक घेतलं. ह्या झोनमध्ये कुठं कन्सोलिडेशन करून आफ्टर कन्सोलिडेशन वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे SL असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर. प्रिव्हिडेच्या सपोर्ट झोनच्या नियर जर बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली तर डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुलबॅक घेऊ द्या. त्याच्यासोबत टॉप टू बॉटम मार्क केल्यानंतर फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार हा पुलबॅक होईल. हा फर्स्ट इम्पल्सिव्ह व्ह्यू, त्यानंतर पुलबॅक, त्यानंतर परत प्रायशन कन्फर्मेशन नंतर ह्या झोनमध्ये कुठं सायकोलॉजी नंबरला 22,300ला कन्सोलिडेशन करून लोअर लो पॅटर्नमध्ये त्याच पद्धतीने एखादी प्रायशन कन्फर्मेशन झाली सपोर्ट झोनचे नियर. हायर पॅटर्न कन्फर्मेशन झालं. त्याच्यासोबत आफ्टर कन्सोलिडेशन नंतर एखादी स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल क्रिएशन झाली ह्या झोनमध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे SL असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत जास्त गॅप ओपन झाली ह्या झोनची नियर. गॅप ओपन नंतर ह्या झोन आहे निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन. तर उद्यासाठी गॅप ओपन नंतर वरच्या साईडला रेजिस्टन्स घेऊन पुलबॅक घेतला खालच्या साईडला. परत ट्रेंड लाईनच्या नियर रेस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करत असेल. त्याचनंतर प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करून कन्सोलिडेशन गोवरच्या साईडला ब्रेकआउट नंतर तुम्ही या ठिकाणी लॉंग जाऊ शकता. त्याच्यासोबत एखादी प्रायशन कन्फर्मेशन झाली डबल बॉटम पॅटर्न, त्याचनंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे SL असेल तुमचं आणि 19 शेड्यूल तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. तर अशा पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेला बँक निफ्टी पण गॅप ओपन दिला. गॅप ओपन दिल्यानंतर खाली साईडला पुलबॅक घेतला. ह्या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो बँक निफ्टी पण. त्याच्यासोबत ह्या झोनमध्ये सपोर्ट फेस केला होता अपमूव. परत सेकंड टाईम ह्या झोनमध्ये सपोर्ट फेस करून पिन बार कॅन्डल मार्क केल्यानंतर ह्या झोनमध्ये पिन बार कॅन्डल क्रिएट केल्यानंतर रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून ट्रेंड लाईनला. त्यानंतर प्रिव्हियस डेला गॅप ओपन दिलं होतं. गॅप ओपन दिल्यानंतर ह्या झोनमध्ये परत पुलबॅक घेतला ट्रेंड लाईनला. रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करतो ट्रेंड लाईनला बँक निफ्टी. त्याच्यानंतर हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. परत ट्रेंड लाईनच्या नियर बँक निफ्टीने क्लोजिंग केले. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 48,200 रुपये.
तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये आफ्टर गॅप फ्लॅट ओपनिंग बँक निफ्टी फ्लॅट ओपनिंग नंतर खाली साईडला पुल बॅक द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर त्याच्यासोबत प्रिव्हियस डेच्या सपोर्ट झोनच्या नियर त्याच्यासोबत ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन देऊन परत वर साईडला पिनबॅर कॅन्डल क्रिएशन झाली ह्या झोनमध्ये. या ठिकाणी पाहू शकता ह्या झोनमध्ये अशा सिनेरिओ क्रिएट झाला परत उद्यासाठी. त्यानंतर ह्या झोनमध्ये 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये पिनबार कॅन्डल क्रिएशन नंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1 शेड्यू तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच्यासोबत बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनमध्ये कुठे गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू किंवा सेल नका करू. वरच्या साईडला पुल बॅक द्या. हा झोन दिसतोय बँक निफ्टीचा आधी हा होता सपोर्ट झोन तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन नंतर ॲक्ट एज रेजिस्टन्स झोन होऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या झोनमध्ये कुठं कन्सोलिडेशन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन नंतर ह्या झोनमध्ये कुठं प्रायशन कन्फर्मेशन नंतर तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता. आणि बँक निफ्टीमध्ये 25 रुपयाचे 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1 शेड्यू तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. जर तुम्ही बाईंग साईडला जर जास्त पॉईंट कॅप्चर करणार असेल किंवा तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर बँक निफ्टीला गॅप डाऊन ओपनमध्ये थोडंफार गॅप डाऊन ओपन नंतर खाली साईडला पुल बॅक येऊ द्या. हा झोन दिसतोय बँक निफ्टीचा आधी हा झोन होता रेजिस्टन्स फेस करत होता रेजिस्टन्स फेसला ब्रेकआउट दिले. त्याच्यासोबत हा एक झोन दिसतोय तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 48,000 त्याच्यासोबत हा सायकोलॉजी नंबर पण आहे. ह्या झोनमध्ये कुठं कन्सोलिडेशन केलं सायकोलॉजी नंबरला आफ्टर कन्सोलिडेशन ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं बँक निफ्टीमध्ये आणि 1 शेड्यू तुमचं टार्गेट असेल. त्याच्यासोबत बँक निफ्टी जास्त गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नाही गॅप ओपन नंतर डायरेक्ट बाय नका करू. खाली साईडला पुल बॅक घेऊ द्या प्रिव्हियस क्लोजिंगच्या नियर त्याच्यासोबत प्रिव्हियस हा ट्रेंड लाईन दिसतो ट्रेंड लाईनच्या नियर. बँक निफ्टी स्वतःला कन्सोलिडेशन करत असेल सस्टेन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 1 शेड्यू तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीबद्दल डॉट टू डॉट लेवल त्याच्यासोबत प्राईस पण भेटली असेल ज्यामध्ये तुम्ही एंट्री लेवल ठरवू शकता. प्रायजेक्शननुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.